मेकअप करायला तर सर्वच जण सांगतात, पण मेकअप रिमूव्ह कसं करायचं ज्यामुळे आपली स्किन डॅमेज नाही होणार, हेच मी तुम्हाला आज सांगणार आहे. ड्रेस आणि ज्वेलरी रिमूव्ह केल्यानंतर एक कोकोनट ऑइल घ्यायचं आणि डायरेक्टली फेसवरती अप्लाय करायचं आणि हळूहळू जेंटली रब करून मेकअप काढायला सुरुवात करायची. कोकोनट ऑइलमुळे एकदम इझिली मेकअप निघतो आणि आपल्याला जास्त खर्च सुद्धा येत नाही. मिसलेअर वॉटर आणि मेकअप रिमूव्हर खूप महाग असतात आणि डेली यूज केल्यामुळे आपली स्किन डॅमेज पण होऊ शकते. बघा, मेकअप पूर्ण निघाला आहे आणि त्यानंतर तुमचा सोप किंवा फेस वॉशने जेंटली फेस वॉश करून घ्यायचं. त्यानंतर कोणतं पण एक हायड्रेटिंग टोनर यूज करायचंय, कारण की आताच आपण स्किनवरती एकदम हार्श प्रोडक्ट यूज केलेले आहे. त्यानंतर मग आपल्याला परत एक हायड्रेटिंग मॉइश्चरायझर घ्यायचंय. हायड्रेशन देणं स्किनला खूप जास्त इम्पॉर्टंट आहे, कारण त्याने आपली स्किन एकदम सॉफ्ट अँड स्मूथ राहते. मेकअप नंतर स्किन केअर करताना आपल्याला कोणतेही ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट वापरायचे नाहीये, लाईक सिरम, नियासिनामाइड, सॅलिसिलिक ऍसिड. आपल्याला पूर्ण वॉटर बेस्ड प्रोडक्ट वापरायचे ज्याने आपली स्किन हायड्रेट होईल. लास्टला सनस्क्रीन आणि लिप बाम विसरायचा नाहीये. मेकअप रिमूव्ह करताना जर तुम्ही या स्टेप फॉलो केला तर तुम्ही रोज मेकअप केला तरी तुमची स्किन डॅमेज होणार नाहीये आणि अशा टिप्स साठी माझ्या अकाउंटला फॉलो करा. ओके, बाय बाय.